जिंदगीत पहिल्यांदा सारंगत करेला कोणत्या तरी गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा झाला आणि त्या फायदा घेण्याच्या याच्यात पण कोणतं कांड नाही होणार असं तर होऊच नाही शकत. झालं असं की मी आणि आई सकाळी सकाळी निघालो आपल्या बाईकवरती इसापूरसाठी, कारण की वर्धेतल्या लोकांना माहितच असेल की महाराष्ट्रातील कामगार योजना याचा लाभ घ्यासाठी आपल्याला कोणती ना कोणती लोकेशन देण्यात येते आणि 2 वर्षानंतर आपला नाव हा लिस्ट मध्ये आलो होतो. म्हणून आम्ही इसापूरला पोहोचलो. इसापूरला पोहोचून बघतो काय इकडे भयंकर गर्दी लागून होती आणि आई अंदर चालली गेली लाईन मध्ये लागायला. थोडा वेळ मी बाहेर बसलो तर ऊन एवढी भयंकर होती की माझा कप जागा झाला. आता कप जागा झाला म्हणल्यावर माझे डोळे वगैरे बघू शकता. बाहेर बसल्या बसल्यास मला सर्दी होऊन गेली एवढ्या गर्मीमध्ये. पण थोड्याच वेळामध्ये आई अंदरून बाहेर आली आणि आई चालली गेली चिवडा घ्यायला, कारण की आईला लागली होती भूक. आई म्हणे तू पण खा, म्हणून मी पण थोडासा खाऊन घेतला. आणि थोड्या वेळामध्ये कांड असा झाला की आता इथं आले होते सर्व लोक पेट्या घ्यायला, पण पेट्याच खतम झाल्या म्हणे. मग काय सर्व गर्दी बाहेर इकडे तिकडे फिरतच होती. तेवढ्यामध्ये बाहेरून एक ट्रक आला. त्या ट्रकच्या मागे लोक असे लागले जसे त्या पेट्या त्यांना तिथे उभ्या देणार आहे खरं, पण तरी लोक काही ऐकत नव्हते. त्या ट्रकच्या मागे चालले गेले. मग काय पुन्हा लोक अंदर चालले गेले आणि बाहेर एवढा मोठा तुफान येऊन गेला. आता त्या तुफानाले 5 मी एकटा बाहेर बसून होतो. थोड्या वेळामध्ये सर्व सामान घेऊन आम्ही आलो घरी. आता एवढं मोठं सामान आणायचं होतं म्हणून मी काही गाडीवरती व्हिडिओ बनवला नाही. आणि सामान बघू शकता तुम्ही. असं वाटतं माझं लग्न झालं आणि सर्व आंदण घरी आलं. लय थकून गेलो होतो कारण की मी एकटा गाडी चालवत आलो आणि कशी गाडी चालवलो मला माझं माहित. थोड्याच वेळामध्ये आई आणि मी चाललो गेलो भाजीपाला घ्यायला, कारण की आज होता मंगळवार आणि मार्केटमध्ये काही जाणं झालं नव्हतं. चला मग भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. आता करतो आजचा व्हिडिओ खतम. त्यांनी फॉलो नाही केलाय फॉलो करून टाका. बाय बाय.